नमस्कार. विजन क्लासेस कवटेमंकाळ यांच्या 10वीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय. वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन्स तुम्हाला माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल, मी इथे एक इक्वेशन लिहितोय 4x प्लस 3y इज इक्वल्स टू 0. आता या इक्वेशनमध्ये जो x आणि y आहे त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल्स, कारण यांची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. आणि जे 4 आहे आणि 3 आहे यांना आपण म्हणतो कॉन्स्टंट्स, कारण त्यांची व्हॅल्यू फिक्सच असते, ती काही चेंज होत नसते. तसंच मी जर दुसरं इक्वेशन लिहिलं 5x प्लस 7y प्लस 4 इज इक्वल्स टू 0. So in this equation x and y are the variables and which are the constants? 5, then 7 and 4. So these three are constants. आता तुम्हाला हे समजलं की व्हेरिएबल कोणाला म्हणायचं आणि कॉन्स्टंट कोणाला म्हणायचं. त्यानंतर पुढची एक टर्म आहे, त्या टर्मचं नाव आहे डिग्री ऑफ इक्वेशन. डिग्री ऑफ इक्वेशन. आता डिग्री म्हणजे काय ते आपण पाहूया. आपण पहिलंच एक्झाम्पल घेऊया 4x प्लस 3y इज इक्वल्स टू 0. आता या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल्स आहेत x आणि y, ह्या दोन व्हेरिएबल्सपैकी कोणाचा घातांक सगळ्यात मोठा आहे? तर ॲक्च्युली दोघांचाही घातांक हा 1च आहे, म्हणजे त्याला आपण इंडेक्स असं म्हणतो. तर x चा इंडेक्स पण 1च आहे आणि y चा इंडेक्स पण 1च आहे. तर जो मॅक्सिमम इंडेक्स आहे इक्वेशनमधला, त्या मॅक्सिमम इंडेक्सला म्हणायचं डिग्री ऑफ इक्वेशन. आता या इक्वेशनमध्ये डिग्री आहे 1, कारण मॅक्सिमम घातांक 1 आहे. आता मी पुढचं एक इक्वेशन तुम्हाला सांगतो. समजा हे इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इज इक्वल्स टू 0. तर या इक्वेशनमध्ये जो मॅक्सिमम घातांक आहे तो आहे 2, म्हणजेच मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे आणि त्यामुळं याची डिग्री आहे 2. ओके. आता तुम्ही हे इक्वेशन केअरफुली ऑब्झर्व केलात तर तुम्हाला दिसेल की या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत, एक आहे x आणि दुसरा आहे y. आणि तसंच या इक्वेशनची डिग्री 1 आहे. तर असे जे इक्वेशन्स असतात की ज्या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल्स असतात आणि ज्या इक्वेशनची डिग्री 1 असते, अशा इक्वेशन्सना म्हणायचं लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. ज्या वेळेस डिग्री 1 असते त्यावेळेस त्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. आणि या इक्वेशनमध्ये तुम्ही बघा की व्हेरिएबल्स 2 आहेत, त्याच्यामुळे याला इन टू व्हेरिएबल्स असं म्हणायचं. आता आपण बघूया की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा स्टँडर्ड फॉर्मॅट काय आहे. तर मी इथं स्टँडर्ड फॉर्मॅट लिहितोय x प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. हा लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्सचा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे. आणि या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहू शकता की x and y हे व्हेरिएबल्स आहेत आणि a, b आणि c
हे कॉन्स्टंट्स आहेत. तर जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचा, त्या स्टँडर्ड फॉर्मॅट बरोबर दोन कंडिशन्स पण येतात. सो लेट अस सी विच आर दोज कंडिशन्स. सो स्टँडर्ड फॉर्मॅट इज ax plus by plus c is equals to 0. So in this format, the first condition is value of a, b and c should be real. It means a, b and c should be real numbers. Second condition is value of a and b should not be equals to 0. तर a आणि b यांच्या व्हॅल्यू 0 नसायला पाहिजेत. तर आता दिलेलं इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं, तर ते ओळखण्यासाठी आपल्याला ते इक्वेशन हे या स्टँडर्ड फॉर्मॅटशी कंपेअर करावं लागेल आणि त्याचबरोबर आपल्याला या दोन कंडिशन्स सॅटिस्फाय होतात की नाही ते चेक करायला लागेल. तर आता आपण काय करूया, काही सॅम्पल एक्झाम्पल्स घेऊया, सॅम्पल इक्वेशन्स घेऊया आणि आपण चेक करूया की ते इक्वेशन्स लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत किंवा नाहीत. तर पेज नंबर 1 वरती एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यामध्ये आपल्याला ओळखायचं आहे की दिलेले इक्वेशन हे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स आहेत किंवा नाहीत. तर ती ऍक्टिव्हिटी आपण कंप्लीट करूया. सो फर्स्ट इक्वेशन इज 4m प्लस 3n इज इक्वल्स टू 12. तर या ठिकाणी m आणि n हे दोन्हीही व्हेरिएबल्सच आहेत. व्हेरिएबल्स हे x आणि y असायला पाहिजेत असं काही नाही, आपण कुठलंही लेटर त्यासाठी यूज करू शकतो. तर पहिल्यांदा हे दिलेले इक्वेशन आपल्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आणायला लागेल, म्हणजेच 12 डावीकडे आणायला लागेल. सो इक्वेशन बिकम्स 4m प्लस 3n minus 12 is equals to 0. Now we can compare this equation with our standard format. So here standard format is ax plus by plus c is equals to 0. So if you compare, you will get that a is 4. Also b is 3. And what is the value of c? c is minus 12. ओके, तर हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे का? तर इथं ए बी सी तिघांच्याही व्हॅल्यू रिअल नंबर्स आहेत. तसंच एम आणि एन चा इंडेक्स 1च आहे, म्हणजे या इक्वेशनची डिग्री 1च आहे आणि याच्यात व्हेरिएबल सुद्धा 2 आहेत, म्हणजे एम आणि एन. तर सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात, त्यामुळं दिस इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे 3x स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल्स टू 13. आता ह्या एक्झाम्पलला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये आणायची गरज सुद्धा नाहीये ओळखण्यासाठी, कारण या एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकता की x चा इंडेक्स 2 आहे आणि तुम्हाला माहिती आहे की x आणि y दोघांचाही इंडेक्स 1च असावा लागतो. आता या इक्वेशन मध्ये डिग्री ऑफ इक्वेशन 2 आहे, कारण मॅक्सिमम घातांक 2 आहे. त्याच्यामुळे दिस इक्वेशन इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता आपण थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल इज अंडर रूट 2x minus under root 5y is equals to 16. So first of all, convert this equation into standard format. For that, just bring this 16 into left hand side. So you will get new equation like this: root 2x minus root 5y minus 16 is equals to 0. Now if you compare this equation with our standard format, that is ax plus by plus c is equals to 0, you will get value of x, y and c, a, b and c. So what is value of a, b and c here?
a is root 2, b is minus root 5 and c is minus 16. So if you observe carefully, here values of a, b and c are real numbers. म्हणजे या तिघांच्याही व्हॅल्यूज ह्या रिअल नंबर्स आहेत. तसंच x आणि y इथं बघू शकता, x आणि y चा जो घातांक आहे तो एकच आहे. सो दिस इज द डिग्री ऑफ दिस इक्वेशन इज 1. Hence this equation satisfies all the conditions, and that is why this equation is linear equation in two variables. Let us see the next example, example number 4. So the example is 0x plus 6y minus 3 is equals to 0. आता या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्मॅट बरोबर कंपेअर करूया आपण. तर स्टँडर्ड फॉर्मॅट आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. तर कंपेअर केल्यानंतर आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल 0, b ची व्हॅल्यू मिळेल 6 आणि c ची व्हॅल्यू मिळेल -3. आता इथं जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलात तर a ची व्हॅल्यू ही 0 आहे आणि आपली कंडिशन काय सांगते बघा, व्हॅल्यू ऑफ a अँड b शुड नॉट बी इक्वल्स टू 0. तर या इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू 0 असल्यामुळं म्हणजेच x चा कोइफिशियंट हा 0 असल्यामुळं दिस इक्वेशन इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. खूप सिंपल आहे. तुम्ही नुसतं इक्वेशन ऑब्झर्व केलात तरी तुम्हाला लक्षात येईल की ते लिनियर इक्वेशन आहे किंवा नाही. लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 5. The equation is 0.3x plus 0y minus 36 is equals to 0. Now if you compare this equation with our standard format, ax plus by plus c is equals to 0. Here value of a is 0.3, value of b is 0 and value of c is minus 36. So if you observe carefully, value of b is 0 here and our condition says value of a and b should not be equals to 0, and hence this equation is not a linear equation in two variables. म्हणजे जर दिलेल्या इक्वेशन मध्ये y चा कोइफिशियंट 0 दिला असेल किंवा x चा कोइफिशियंट 0 दिला असेल तर तुम्ही डोळे झाकून असं लिहू शकता की दॅट इक्वेशन इज नॉट ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ओके, लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 6. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. द इक्वेशन इज 4/x प्लस 5/y इज इक्वल्स टू 4. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की x आणि y ह्या दोघांचेही इंडेक्स 1च आहेत, म्हणजे घातांक एकच आहे. व्हेरिएबल्स पण 2 आहेत, x आणि y. ओके, आणि abc च्या व्हॅल्यू पण तुम्हाला दिसत आहेत 4, 5 अँड 4. म्हणजे आत्ता बघताना तरी तुम्हाला वाटते की ह्या abc च्या व्हॅल्यूज अशा आहेत, पण नेमक्या किती आहेत ते इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यानंतरच आपल्याला कळेल. मग हे इक्वेशन बघितल्या असं वाटते की हे इक्वेशन कदाचित लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असेल, पण जोपर्यंत आपण या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्मॅटशी कंपेअर करत नाही तोपर्यंत आपण याचा आन्सर देऊ शकणार नाही. तर आपण पहिल्यांदा काय करूया की या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्मॅटशी कंपेअर करूया. तर स्टँडर्ड फॉर्मॅट आहे ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. आता या फॉर्मॅटमध्ये x जो आहे तो अंशाच्या ठिकाणी आहे आणि इथं x जो आहे तो छेदाच्या ठिकाणी आहे. ओके, इथं सुद्धा बघा y आहे तो अंशाच्या ठिकाणी आहे, पण दिलेल्या इक्वेशन मध्ये y आहे छेदाच्या ठिकाणी. तर त्यामुळे हे दिलेले इक्वेशन आहे, हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मॅट प्रमाणे येत नाही. तर पहिल्यांदा त्याला स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये आणण्यासाठी काय करायचं, तिरकस गुणाकार करून यांची बेरीज करून घ्यायची. तर यांची बेरीज कशी येणार,
4 into y plus 5 into x divided by x into y. So let us do that addition. 4 upon x plus 5 upon y is equals to 4. So if you cross multiply 4 and y, you will get 4y here. If you cross multiply 5 and x, you will get 5x here, divided by multiplication of x and y, so you will get xy here is equals to 4. If you shift this xy towards right side of the equation, you will get 4y plus 5x is equals to 4xy. Now we will bring this 4xy towards left side, so we will get new equation, and that new equation is 5x. I am writing this 5x at first, then plus 4y and minus this 4xy is equals to 0. Now you can compare this equation with our standard format, that is ax plus by plus c is equals to 0. आता जर तुम्ही कंपॅरिझन केलात तर तुम्हाला दिसून येईल की इथं x आहे, इथं पण x आहे, आणि इथं 5 आहे, इथं a आहे, तर a ची व्हॅल्यू 5 आहे. ठीक आहे, इथंपर्यंत ठीक आहे. आता सेकंड टर्म बघूया. इथं y आहे, इथं पण y आहे, म्हणजे व्हेरिएबलच्या ठिकाणी व्हेरिएबल आहे, कॉन्स्टंटच्या ठिकाणी कॉन्स्टंट आहे, b च्या ठिकाणी 4 आहे. सो दॅट इज ऑल्सो फाईन. बट इफ यू लुक ॲट लास्ट टर्म, स्टँडर्ड फॉर्मॅट प्रमाणे इथं कॉन्स्टंट आहे c, पण या ठिकाणी x इंटू y आहे, 4 इंटू xy, तर हे जे xy आहे ते एक्स्ट्रा आहे, तर हे स्टँडर्ड फॉर्मॅट प्रमाणे नाही, आणि त्याच्यामुळं दिस इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आणि हे इक्वेशन म्हणजेच गिवन इक्वेशन आहे. सो गिवन इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर ज्यावेळेस तुम्हाला अशा टाईपचा एक्झाम्पल दिला असेल की ज्यामध्ये x आणि y हे छेदामध्ये आहेत, तर त्यावेळेस तुम्ही याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे आणि त्याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये, म्हणजे या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे, आणि त्यानंतर तुम्ही त्याला स्टँडर्ड फॉर्मॅटशी कम्पेअर करायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला समजू शकेल की वेदर दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ऑर नॉट. So let us solve the last example, example number 7. So example 7 is 4xy minus 5y minus 8 is equals to 0. Now if you observe carefully and if you compare this equation with our standard format, ax plus by plus c is equals to 0, तर इथे तुम्हाला काय दिसतं की स्टँडर्ड फॉर्मॅटनुसार इथं एकच व्हेरिएबल पाहिजे. ओके, पण या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स आहेत, x इंटू वाय. ओके, आणि बाकीच्या 2 टर्म्स आहेत तिथं ओके आहे, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथं by आहे तर इथं 5y आहे, हे ओके आहे. इथं कॉन्स्टंट c आहे तर इथं -8 आहे, हे पण ओके आहे. पण जिथं पहिली टर्म आहे त्या ठिकाणी एक व्हेरिएबल हवा होता, त्या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स आहेत. And this is not satisfying the conditions, and hence this is not a linear equation in two variables. ओके, तर अशा रीतीनं वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत किंवा नाहीत हे तुम्हाला ओळखता येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण हे शिकलो की व्हॉट इज लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, and also how to identify these equations by comparing given equations with standard formats. So thank you very much for watching our video. Please like our video, comment on the video, and please subscribe to our channel. Thank you.